नमस्कार सर, मी एबीसी बँकमधून बोलतोय. तुमचं प्रोफाईल आणि तुमच्या डॉक्युमेंट्स बघून आमच्याकडे तुम्हाला एक क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात येत आहे. याच्यामध्ये अतिशय चांगल्या ऑफर्स तुम्हाला मिळणार आहेत. अतिशय चांगलं लिमिट आणि कोणताही चार्ज तुम्हाला याच्यावरती लागणार नाही. असे बरेच फोन तुम्हाला येत असतील. सर क्रेडिट कार्ड घ्या, या कार्डवरती कोणतेही चार्जेस नाही. याच्यामध्ये या सगळ्या ऑफर्स आहेत. साधा आपण मॉलमध्ये जरी गेलो, तरी बरीच लोकं आपल्या मागे लागतात. सर जरा 2 मिनिट बघा, हे क्रेडिट कार्डची ऑफर आहे. हे क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही हे क्रेडिट कार्ड घ्या. आजकाल पेट्रोल पंपावरती हे लोकं असतात, सेल्स एजंट असतात. आपण बँकमध्ये जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा बँकमध्ये सुद्धा सेल्स ऑफिसर असतील किंवा ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी सांगत असतात, की सर क्रेडिट कार्ड घ्या. बरेच लोकं क्रेडिट कार्डचा अतिशय चांगला उपयोग करतात. पण आणखी सुद्धा अशी बहुसंख्य जनता आपल्याकडे आहे, की ज्यांना क्रेडिट कार्डबद्दल भीती आहे, की बाबा हे नको आपल्या मागे. हे घेतल्यानंतर काहीतरी आपल्याला पैसे भरावे लागतील, कुठेतरी माझा क्रेडिट स्कोअर खराब होईल आणि हे कसं वापरायचं हेही मला माहीत नाही. तर क्रेडिट कार्ड नको. आपल्याला ह्या झंझटीत पडायचंच नाहीये. हे कार्ड वगैरे आपल्याला असलं काही नको. आपल्याकडे जो पैसा आहे तो आपण वापरूया आणि त्याच्यावरतीच आपलं आयुष्य जगूया. तर अशा या गोष्टींबद्दलची चर्चा आपण आज करणार आहोत, की क्रेडिट कार्ड नक्की कसं चालतं, ते कसं असतं, याच्यामध्ये काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. तर आज आपण अशी ही क्रेडिट कार्डबद्दलची व्यवस्थित माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की क्रेडिट कार्ड नेमकं कसं वापरलं पाहिजे, याच्यामध्ये काय फायदे, काय तोटे असणार आहेत आणि हे घ्यायला पाहिजे की नको घ्यायला. ह्या अशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुमच्या शेवटपर्यंतच्या गोष्टी आहेत त्या लक्षात येतील. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन-नवीन विषय तुम्हाला इथे शिकायला मिळतील. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजे आपला बँकर्स दादा. तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक नवा कोरा विषय, ज्याचं नाव आहे क्रेडिट कार्ड. तर आज आपण बघणार आहोत, की हे क्रेडिट कार्ड नेमकं काय असतं, हे कसं चालतं, हे कोणाला मिळू शकतं आणि हे क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्याचा वापर आपण कसा करायचा आहे, याच्यामध्ये काय नेमके फायदे आहेत बाबा, हे क्रेडिट कार्ड मी घ्यावं का? आणि हे घेतलं तर मला काय फायदे होणार आहेत? दुसरं याच्यामध्ये याचा वापर जर मी नीट केला नाही, याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या, तर याच्यामध्ये काय तोटा माझा होऊ शकतो? ह्या बारीक-सारीक गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर याच्यातलं पहिलं आहे, की क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय? तर नॉर्मली जेव्हा आपण आपलं बँकेमध्ये खातं उघडतो, तर खात्याबरोबर आपल्याला एक कार्ड मिळतं. त्याला एटीएम कार्ड, डेबिट कार्ड असं म्हटलं जातं. याचा वापर कसा होतो, की आपल्या खात्यामध्ये जर पैसे असतील, तर तेच पैसे आपण वापरू शकतो. याच्या उलट क्रेडिट कार्ड काय आहे, की तुम्हाला एक क्रेडिट दिलं जातं. क्रेडिट म्हणजे काय, की उधारी. बँक आपल्याला एक उधार म्हणून पैसे देते. म्हणजे त्या क्रेडिट कार्डवरती तुम्हाला एक लिमिट मिळालेलं असतं. ते उधार लिमिट असतं. म्हणजे तुमच्या खात्यावरती जरी पैसे नसतील, हे खात्याला तर लिंक नसणारच आहे तुमच्या. त्याच्यामुळे तुमचे पैसे नसणार आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला एक जे सर्टन लिमिट आहे, फॉर एक्झाम्पल जर 50,000चं लिमिट तुम्हाला सँक्शन झालेलं असेल, तर हे ₹50,000 तुम्ही तुमच्या कार्डवरून वापरू शकता आणि एक ठराविक कालावधीनंतर तुम्हाला हे परत भरायचं आहे. म्हणून त्याला आपण उधारी म्हणतो. उधारी असं नाही ना, की मी घेतलंय आणि मला परत भरायचंच नाहीये. तर हे क्रेडिट कार्डमध्ये जे आपल्याला लिमिट मिळालेलं आहे, ते आपण आपल्यासाठी कुठेही वापरू शकतो. तुम्ही शॉपिंगसाठी वापरू शकता, कोणी पेट्रोल भरण्यासाठी वापरू शकतं, कोणी काहीतरी गोष्टी पर्चेस करण्यासाठी वापरू शकतं. हे सगळे वापर केल्यानंतर एका ठराविक पिरियडनंतर आपल्याला हे जे पैसे आपण वापरलेले आहेत, ते पैसे आपल्याला परत भरायचे असतात. आता हे क्रेडिट कार्ड जेव्हा आपण बँकेमधून घेत असतो, बँक आपल्याला देत असते, त्याच्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे क्रेडिट लिमिट. क्रेडिट लिमिट म्हणजे काय, की तुम्हाला किती लिमिट बँकेने सँक्शन केलेलं आहे, की आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं, की 50,000 लिमिट एखाद्याला मिळू शकतं, एखाद्याला 1,00,000 मिळू शकतं. म्हणजे तेवढ्या रकमेपर्यंतची जी अमाउंट आहे, ती तुम्ही तुमच्या कार्डच्या थ्रू खर्च करू शकता आणि ती पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. आता हे क्रेडिट लिमिट ठरतं कसं? तर याच्यासाठी क्रायटेरिया आहेत, की तुमचा आय-टी रिटर्न काय आहे? तुम्हाला किती सॅलरी महिन्याला मिळते किंवा तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला काय इन्कम मिळतो? या सगळ्या गोष्टींचं असेसमेंट आणि ह्याच्याबरोबर आपला क्रेडिट स्कोर जो आपण शिकलो होतो, तो क्रेडिट स्कोर माझा चांगला आहे का? मी जे घेतलेले लोन आहेत ते मी व्यवस्थित फेडतोय का? त्याचे हप्ते मी रेग्युलर भरतोय का? या सगळ्या गोष्टींचं एनालिसिस करून बँक तुम्हाला एक क्रेडिट लिमिट ठरवते. आता एखाद्याकडे जर असं आय-टी रिटर्नच नसेल, जो माणूस आहे समजा एखादा शेतकरी आहे, पण त्याला क्रेडिट कार्ड हवं आहे, तो काय करू शकतो? तो बँकेमध्ये त्याचं एखादं फिक्स्ड डिपॉझिट असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट सिक्युरिटी म्हणून ठेवू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट सुद्धा त्याला क्रेडिट कार्ड हे दिलं जातं. म्हणजे जर आय-टी-आर एखाद्याकडे नसेल, एखाद्याकडे सॅलरी नसेल, तो या फिक्स्ड डिपॉझिटच्या अगेन्स्ट एक क्रेडिट कार्ड त्याला मिळू शकतं. हे साधारणतः असेस कसं केलं जातं आपण बघूयात. तर हे असेस करताना काय होतं, की तुमचं फिक्स्ड डिपॉझिट जे आहे, फॉर एक्झाम्पल जर एखाद्याचं ₹1,00,000 फिक्स्ड डिपॉझिट बँकेमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि हे डिपॉझिट त्या क्रेडिट कार्डला लिंक केलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला एक 70-75% म्हणजे एक ₹70,000 ते ₹75,000 क्रेडिट कार्ड हे इश्यू केलं जातं, ज्याचं लिमिट 70,000 ते 75,000 असणार आहे. आता याच्यामध्ये वर्क कसं होतं, की तुमची जी फिक्स्ड डिपॉझिट आहे, ते याला लिंक झालेलं असतं. म्हणजे तुम्ही हे डिपॉझिट मोडू शकत नाही. तुमचं जोपर्यंत कार्ड सुरू आहे, तोपर्यंत डिपॉझिट तुम्हाला बँकेमध्ये तसंच ठेवावं लागतं. मग ह्या कार्डच्या थ्रू तुम्ही ते पैसे वापरू शकता. मग डिपॉझिटमधले पैसे जाणार नाही. डिपॉझिटवरती तुम्हाला इंटरेस्ट तर मिळतच राहणार आहे.
या कार्डमध्ये जे लिमिट तुम्हाला आता सँक्शन करून बँकेने दिलेलं आहे ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये पुन्हा पैसे भरू शकता. पुन्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापरू शकता. अशा पद्धतीने ज्याच्याकडे ITR नाहीये, सॅलरी नाहीये, अशी लोकं सुद्धा बँकेमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड हे घेऊ शकत असतात. क्रेडिट लिमिट आपल्याला समजले, की आपल्याला असं लिमिट आता मिळालेलं आहे. हे लिमिट मला बँकेने सँक्शन करून दिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची सायकल काय आहे? बिलिंग सायकल. बिलिंग सायकल काय असतं, की जेव्हा मी क्रेडिट कार्ड वापरतो, तेव्हा त्याच्या पेमेंटची एक सायकल ठरलेली आहे. साधारणतः ती महिन्याची सायकल असते. म्हणजे महिना कसा आपला 1 तारीख ते 30 तारीख किंवा 1 तारीख ते 31 तारीख असा एक महिना आहे. पण क्रेडिट कार्डमध्ये कदाचित ही तारीख मधली असू शकते. एखाद्याचं बिलिंग सायकल हे 21 तारीख ते 21 तारीख. म्हणजे 30 दिवसांची ही सायकल असते. याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊन बघूया, की समजा माझं क्रेडिट कार्ड आहे, ज्याची बिलिंग सायकल आहे महिन्याची 21 तारीख. म्हणजे 21 तारखेला माझं प्रत्येक 21 तारखेला हे बिल जनरेट होत असतं आणि त्याच्यानंतर मी 22 तारीख ते पुढची 21 तारीख, पुढच्या महिन्याची 21 तारीख त्याच्यापर्यंत मला जो काही खर्च करायचा आहे, त्याचं बिल माझं त्याच्या पुढच्या 21 तारखेला हे जनरेट होणार आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर माझं हे बिल जनरेट होत असतं आणि हे बिल जनरेट झाल्यानंतर मला जे पैसे आहेत, जे आउटस्टँडिंग मी खर्च केलेले आहे, ते पैसे मला याच्यामध्ये भरायचे असतात. आता हे पैसे मला लगेच भरायचे आहेत का? तर लगेच हे भरायचे नाहीयेत. 21 तारखेला बिल जनरेट झालं आणि त्याच्यानंतर आणखी पुढे 15 दिवस मला मिळतात. तर साधारणतः आपल्याकडं 40 ते 45 दिवस हे लिमिट आपल्याला मिळत असतं आणि तेवढे दिवस आपल्याला हे पैसे बिनव्याजी वापरायला मिळतात. म्हणजे याच्यावरती मला कोणतंही व्याज हे भरायचं नसतं. आता एक उदाहरण बघूया, की एखाद्याचं क्रेडिट कार्डचं बिलिंग सायकल जे आहे 30 दिवसांचं आहे. 1 तारीख ते 30 तारीख. म्हणजे 1 तारखेपासून समजा आता जुलै महिना सुरू आहे. 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत मी जो खर्च त्या क्रेडिट कार्डवरून करणार आहे, जे स्वाईप्स मी करणार आहे, याचं एक अक्युम्युलेटिव्ह बिल तयार होतं तुमच्या लिमिटचं जे तुम्ही वापरलेलं आहे आणि 30 जुलैला म्हणजे मंथ एंडला तुमचं बिल जनरेट होणार आहे. आता हे बिल जनरेट झाल्यानंतर आणखी आपल्याला पुढे एक 10 ते 15 दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो. म्हणजे साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत मला हे पैसे भरायचे आहेत. म्हणजे जुलै महिन्याचे 30 दिवस जर मी 1 तारखेलाच स्वाईप केलं असेल, तर 1 तारखेपासून हे 30 दिवस आणि पुढचे माझे आणखी 10-15 दिवस म्हणजे असे 45 डेज मला जवळ-जवळ हे जे लिमिट मी वापरलेलं आहे, ते मला बिना व्याजी वापरायला मिळतं. याच्यावरती मला कोणतंही व्याज लागत नाही आणि मला 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टला हे पैसे त्या क्रेडिट कार्डला पुन्हा रिफंडमध्ये भरायचे आहेत. ते मी RTGS, NEFT, IMPS थ्रू हे क्रेडिट कार्डला भरू शकतो किंवा माझं जर सेम बँकमध्ये अकाउंट असेल, तर तिकडून ऑटो डेबिटचं इन्स्ट्रक्शन सुद्धा मी ह्याच्यामध्ये देऊ शकतो. आता क्रेडिट कार्डची एक बेसिक माहिती मिळाली आपल्याला क्रेडिट कार्ड काय असतं, याच्यामध्ये लिमिट मला काय मिळतं, काय लिमिट मला मिळू शकतं, मी वाढवून घेऊ शकतो का? तर तुमचा इन्कम जास्त असेल तुम्ही बँकेमधनं हे लिमिट वाढवून घेऊ शकता. नंतर आपण काय बघितलं, की ह्याची बिलिंग सायकल काय आहे, की प्रत्येक महिन्याची बिलिंग सायकल असते आणि त्याच्यानंतर मला काही ग्रेस पिरियड पैसे भरायला मिळतो. आता आपण बघूया, की ह्या क्रेडिट कार्डचे नेमके काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. तर अगोदर आपण सुरुवात करूया, की ह्याचे फायदे काय आहेत? काय बेनिफिट्स आहेत? आपण पहिलं काय बघितलं, की जे लिमिट मी वापरतो आहे, ते मला अगदी बिनव्याजी मिळते. म्हणजे 40 ते 45 दिवस मला याच्यावरती कोणतंही व्याज भरायचं नाहीये. आता मी जर हे पैसे माझ्या अकाउंटमधून वापरले, माझ्याकडे असतील पैसे अकाउंटमध्ये, तर मी अकाउंटमध्ये मला एक व्याज मिळत असतं. जरी मी सेव्हिंग अकाउंटला ठेवलं, तर एक 3-4% आपल्याला व्याज मिळतं. आणि हेच पैसे मी अकाउंटला तसेच ठेवले आणि जर क्रेडिट कार्डचा वापर करून काही गोष्टी पर्चेस केला, शॉपिंग केली, तर मला हे अकाउंटमध्ये जे मिळणारं व्याज आहे ते मिळत राहणार आहे. म्हणजे माझा इकडे फायदा आहे ना. मला 3% 4% रक्कम मिळते आणि क्रेडिट कार्डवरती जे मी पैसे वापरलेले आहे, त्याच्यामध्ये मला कोणतं व्याजही भरायचे नाही. त्याच्यामुळं हा एक खूप मोठा फायदा आहे, की आपल्याला ते 40-45 दिवस पैसे हे फुकट वापरायला मिळतात आणि मला जे माझ्याकडे बॅलन्स असणार आहे, त्याच्यावरती मला व्याजसुद्धा मिळणार आहे. हा आपला डबल बेनिफिट याच्यामध्ये आपल्याला साधता येऊ शकतो. दुसरा फायदा काय आहे, की क्रेडिट कार्ड जेव्हा आपण स्वाईप करतो किंवा कुठे ऑनलाईन शॉपिंगसाठी वापरतो, त्याच्यावरती आपल्याला रिवॉर्ड पॉइंट्स मिळत असतात. म्हणजे प्रत्येक जे आपण शॉपिंग करतो साधारणतः ₹100 ला 1 पॉइंट असं कॅल्क्युलेशन असतं किंवा काहींचं थोडं वेगळं कॅल्क्युलेशन असू शकतं. तर हे जे रिवॉर्ड पॉइंट्स आपल्याला मिळत असतात आपल्या शॉपिंगवरती, आपण जे एक्सपेन्सेस आपल्या क्रेडिट कार्डवरून करत असतो, हे सगळे एकत्र होऊन याच्यामधनं आपण काहीतरी एखादी गोष्ट पर्चेस करू शकतो किंवा ह्याचं कॅशमध्ये पण रूपांतर होतं आणि पुढच्या बिलिंग सायकलमध्ये हे पैसे आपण कमी करू शकतो. तर हा एक बेनिफिट आहे, की जे रिवॉर्ड पॉइंट्स आपले जमा होत असतात, त्याच्यातून आपण मॉनिटरी बेनिफिट्स असतील किंवा काही पर्चेसच्या गोष्टी असतील त्या आपण याच्या थ्रू करू शकतो. बऱ्याच क्रेडिट कार्डवरती काय असतं, की खूप साऱ्या ऑफर्स असतात, की एखादी गोष्ट तुम्हाला पर्चेस करायची आहे, 5% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, इन्स्टंट कॅशबॅक अशा बऱ्याच ऑफर्स असतात, ज्या आपण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो आणि आपले तिकडे पैसे वाचत असतात. आणखी बरेच क्रेडिट कार्ड काय करतात, की मूव्ही तिकीट्स फ्री देतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला साधारणतः असतं. प्रत्येक महिन्याला 1-2 मूव्ही तिकीट तुमच्या क्रेडिट कार्डवरती तुम्हाला फ्री मिळत असतात. म्हणजे आपण फुकटमध्ये पिक्चर बघू शकतो महिन्याला जाऊन एक. हा एक फायदा याच्यामध्ये आहे. तुम्हाला याच्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस करायचे नाहीयेत.
पुढचा फायदा एक आहे, की आपण जेव्हा एअरपोर्टवरती जात असतो, जे लोकं विमानाने प्रवास करतात, तर एअरपोर्टवरती लाउंज असतात. म्हणजे जिथे जाऊन आपण आराम करू शकतो. तिकडे सगळ्या गोष्टी फुकट आपल्याला खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी ह्या फुकट मिळत असतात. तर ज्याच्याकडे चांगले क्रेडिट कार्ड्स आहेत, त्याला ह्या लाउंजमधला जो ॲक्सेस आहे, म्हणजे आतमध्ये येण्याची जी एंट्री आहे, ती अगदी फुकट मिळते. फक्त ₹2 ते ₹3 ला चार्ज असतो, जो क्रेडिट कार्डमधून तुमच्या डेबिट होतो. ₹2 म्हणजे जवळ-जवळ फुकटच झालं ना. याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही पैसे भरायचे नाहीयेत. तर हा क्रेडिट कार्डचा अतिशय चांगला फायदा आहे, की तुमची फ्लाइट यायला थोडासा वेळ आहे. मग तुम्ही एअरपोर्टच्या लाउंजमध्ये जाऊन बसू शकता, आराम करू शकता आणि फुकट तुम्ही तिथं चांगलं जेवण करू शकता. काही कोल्ड ड्रिंक्स असतील, काही बाकीचे स्नॅक्स असतील, ते तुम्ही खाऊन तुमचा टाईम हा घालवू शकता. आता एवढे सगळे फायदे बघून झाल्यावरती याच्यात काही तोटे आहेत का? तर याच्यामध्ये थोडेसे तोटे आहेत, जे आपण जर निष्काळजीपणा जर केला, आपण ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तर काही तोटे आपल्याला याच्यामध्ये सहन करावे लागतात. ते तोटे आपण आता एक-एक करून बघूयात. पहिला याच्यातला तोटा जो ड्रॉबॅक आपल्याला म्हणता येईल, तो आहे की हाय रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे जर क्रेडिट कार्डचं जे आपल्याला सायकल ठरलेली आहे महिन्याची आणि जी पेमेंटची तारीख ठरलेली आहे, त्या तारखेला आपल्याला पूर्ण रक्कम ही भरायची असते. जर ही तारीख आपल्याकडून मिस झाली, म्हणजे माझं जर पेमेंटचं तारीख 15 तारीख असेल आणि मी 15 तारखेला पैसे नाही भरू शकलो, 16ला जरी मी पैसे भरले, तरी मला याच्यावरती अतिशय जास्त प्रमाणात व्याज हे भरावं लागतं. त्याची रेंज साधारणतः 2 ते 3% प्रति महिना. म्हणजे वर्षाचा जर हिशोब केला तर 24% ते 36% एवढा मोठा व्याजदर आपल्याला याच्यावरती भरावा लागतो. आणि हा फक्त एका दिवसासाठी भरावा लागतो का? बऱ्याच लोकांना काय वाटते, की आता 1 दिवस लेट झालं तर एका दिवसात व्याज लागेल. तर असं नाहीये. तुम्ही ज्या दिवशी कार्ड स्वाईप केलेलं आहे, त्या दिवसापासून तुम्हाला याच्यावरती व्याज आकारणी होते आणि खूप मोठा भुर्दंड हा आपल्याला याच्यामध्ये सहन करायला लागत असतो. हे आता लेट पेमेंटमुळे आपल्याला तर रेट ऑफ इंटरेस्ट तर जास्त लागणारच आहे. याच्यामध्ये काही पेनल्टीही लागत असतात. पेनल्टी बरोबर त्याच्यावरती ॲडिशनल जी-एस-टीही चार्ज करतात आणि जो मला रेट ऑफ इंटरेस्ट हाय लागणार होता, त्याच्यावरती सुद्धा ॲडिशनल जी-एस-टी आकारला जातो. कारण क्रेडिट कार्ड ही एक सर्व्हिस आहे. तर त्याच्यावरती आणखी जी-एस-टी सुद्धा भरावा लागतो. अशी ही खूप मोठी रक्कम आपल्याला भरावी लागते. आणि दुसरा आणखी एक तोटा याच्यामुळे काय होतो मोठा, की आपला जो क्रेडिट स्कोर असतो, जो क्रेडिट स्कोरबद्दलची आपण माहिती आपल्या व्हिडिओजमध्ये घेतली होती, तो क्रेडिट स्कोर अतिशय खराब होत असतो. कारण याच्यामध्ये तुमच्या डी-पी-डीज रिपोर्ट होतात, की तुम्ही घेतलेलं पेमेंट हे वेळेवरती भरलेलं नाहीये आणि मग आपला क्रेडिट स्कोर खराब होतो आणि आपल्याला पुढचे लोन घ्यायला याच्यामध्ये अडचणी होत असते. पुढचा आणखी एक तोटा काय आहे, की माणसाची मेंटॅलिटी काय असते, की बाबा माझ्याकडे आहे क्रेडिट कार्ड, करा खर्च. पैसे जरी नसतील, आपण काय करतो, की माझ्याकडे जर अकाउंटला पैसे असतील, तर आपण ते खर्च करत असतो. पण आता मला क्रेडिट कार्ड मिळालेलं आहे. मग याची सुरुवात होते, की बाबा आता चला थोडे ₹1000 एक्स्ट्रा खर्च करू. माझं महिन्याचं बजेट असतं, की मी 10,000 पर्यंत खर्च करू शकतो माझ्या सॅलरीप्रमाणे किंवा माझ्या उत्पन्नाप्रमाणे. आता क्रेडिट कार्ड मिळालंय त्याच्यामध्ये 50,000चं 1,00,000चं लिमिट मला बँकेने सँक्शन करून दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये सुरुवातीला ₹1000 करू एक्स्ट्रा खर्च. मी 10चे माझे 11 वरती गेले. असं करत तुमची खर्चिक वृत्ती ही काही लोकांची बनत असते. जर तुमचा सेल्फ कंट्रोल जर नसेल, तर याच्यामध्ये काय होतं, की तुम्ही एक्स्ट्रा खर्च करायला लागता, एक्स्ट्रा तुमचे एक्सपेन्सेस होत असतात आणि मग तुमचं फायनान्शियल गणित याच्यामध्ये बिघडत असतं, की माझ्याकडे येणारा इन्कम हा एवढाच आहे, पण मी खर्च त्याच्यापेक्षा जास्त केलेला आहे. मग नंतर येणाऱ्या महिन्यांमध्ये आपल्याला हे पेमेंट भरणं कठीण होतं आणि मग ह्याच्यात या सगळ्या गोष्टी होतात, की मला व्याजदरही लागतो, माझा क्रेडिट स्कोरही खराब होतो. त्याच्यामुळं ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की क्रेडिट लिमिट जरी मला सँक्शन असेल, तरी ती मी कसं एकदम व्यवस्थितपणे वापरू शकतो. ज्याने मला माझ्या वर्तनावरती काही बदल होणार नाही. जिथे गरज आहे तिथंच मी हे क्रेडिट कार्ड वापरलं पाहिजे. उगाचच माझ्याकडे आहे लिमिट म्हणून मी खर्च करतोय आणि हे खर्च केल्यावरती मग आपण आपल्या स्वतःलाच एका प्रॉब्लेममध्ये पुढे टाकत असतो. आता तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असता, तर तुमच्यासाठी एक बोनस टिप, की हे क्रेडिट कार्ड घेताना मला नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की मला काय लिमिट सँक्शन होणार आहे? नंतर माझी पेमेंटची सायकल काय आहे? आणि त्याच्यानंतर जर पेमेंट माझ्याकडून डिले झाले, तर याच्यामध्ये नेमके काय चार्जेस मला लागणार आहेत? आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की या क्रेडिट कार्डवरती मला ॲन्युअल मेंटेनन्सला काही चार्जेस लागणार आहेत का? म्हणजेच जर मी कार्ड वापरलं नाही किंवा वापरलं, तर याच्यावरती मला काही वर्षाला काही चार्जेस भरायचे आहेत का? फॉर एक्झाम्पल मला एक ₹500 वर्षाला याच्यामध्ये भरायचे आहेत किंवा जर मी हे क्रेडिट कार्ड एवढ्या-एवढ्या लिमिटपर्यंत वापरलं, तर हा मला ॲन्युअल मेंटेनन्स हा फ्री मिळणार आहे. म्हणजे मला याच्यावरती कोणतेही चार्जेस भरायचे नाहीत. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण क्रेडिट कार्ड घेण्याच्या अगोदरच बँकेकडून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच ते डॉक्युमेंट साइन करायचे आहेत समजून घेतल्यानंतर आणि ते क्रेडिट कार्ड घेऊन व्यवस्थितपणे वापरायचं आहे. तर आता आपण पाहिलेली क्रेडिट कार्डबद्दलची माहिती, ह्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे सगळं तुम्हाला आता समजलं असेल. तर तुम्ही आता ठरवू शकता, की मला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. ते तुमच्या लक्षात आलं असेल, तर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांनाही कळेल, की त्यांनी क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही घ्यावं. आणि जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन विषय तुम्हालाही शिकायला मिळतील, त्यांनाही शिकायला मिळतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक फायनान्शियल जागृतीही निर्माण होईल. तर क्रेडिट कार्डबद्दल आणखी तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला आणखी काही अशा गोष्टी असतील की तुम्हाला या जाणून घ्यायच्या आहेत, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याची उत्तरं मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की रिव्हर्टमध्ये कळवेल आणि असेच नवीन नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.